मागील 3 दिवसात बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत 2 चिमुकल्यांचं अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे। यामध्ये एकाची हत्या करून त्याला उकिरड्यात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे, तर दुसरा 14 वर्षीय चिमुकला अजूनही बेपत्ता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून 2 दिवसांपूर्वी 10 वर्षीय शेख अरहान शेख हारून चिमुकल्याचं अपहरण झालं होतं। यामध्ये तपासाअंती त्याची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे। पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेत असताना या चिमुकल्याचा नातेवाईक असलेल्या शेख अन्सार याच्यावर पोलिसांना संशय आला। पोलिसांनी शेख अन्सार ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यानं अपहरण करून अरहानचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाला उकिरड्यात पुरलं असल्याचं पोलिसांना सांगितलंय। पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकिरड्यातून बाहेर काढलाय। आरोपी शेख अन्सार शेख नसीर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे। मात्र यामुळे अंबाशी गाव आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ही घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातून आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे। शेगाव तालुक्यातील नागझरी येथील 14 वर्षीय मुलगा कालपासून बेपत्ता झालाय। कृष्णा राजेश्वर कराळे असं या मुलाचं नाव असून मंगळवारी सकाळी 10 वाजता तो शाळेत गेला होता। शाळा संपल्यावर देखील भरपूर वेळ उलटून गेला तरी कृष्णा घरी परतला नाही। यामुळे त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला। गावात शाळा परिसरात खूप शोधूनही कृष्णा मिळाला नाही। आज 24 जुलैच्या सकाळपर्यंत कृष्णाचा काहीच पत्ता लागलेला नाही। तो शेगाव येथील एका विद्यालयात वर्ग 8वी मध्ये शिक्षण घेत आहे। त्याचे कुटुंबीय चिंतेत असून त्या ठिकठिकाणी त्याचा शोध सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्या आहेत। आपल्या मुलांवर देखरेख ठेवून काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असं आवाहनही पोलिसांनी केलं होतं। अजूनही बेपत्ता असलेल्या शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे हा मुलगा कुणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी केलंय। सर्व शेगाव शहर वासियांना शेगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर कराळे हा 13 वर्ष 5 महिन्याचा मुलगा ट्यूशनला जातो असे सांगून ट्यूशनला गेला, परंतु तो घरी आलेला नाही। तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा। माझा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 88 88 471 425, तसेच जिओचा 93 21 57 93 48। याचा तपास कसा सुरू आहे? या प्रकरणाचा तपास आम्ही तांत्रिकदृष्ट्या करत आहोत। तसेच शहरातील CCTV फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत। मोबाईलद्वारेही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल, परंतु तरीही नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे। कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊन सांगावे। धन्यवाद। काय नाव तुमचं? राजेश्वर देवीदास कराळे। काय झालं? काल माझा मुलगा सकाळी 7 वाजता क्लासेससाठी घरून निघाला। त्या क्लासेसचा टाईम 8 ते 9 आहे, तर तिथून तो मुरारका शाळेसाठी रवाना झाला। ट्यूशन आटोपल्यानंतर तर तो मधातच कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला असे त्या सोबतच्या मुलीचे म्हणणे आहे। तसे आता काय तुमचं काय मागणी आहे तुमची? आमची आहे की त्याचा लवकरात लवकर यांनी शोध घ्यावा आणि जनतेने थोडं आम्हाला सहकार्य करावं। त्या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली का? हो, काल संध्याकाळीच पोलिसात तक्रार नोंदवली। रातभर त्याचा शोध घेतला। पुन्हा अकोला रेल्वे स्टेशन, अकोला बसस्टँड याची पाहणी केली।